जाऊयात मॅचच्या दिशेने. दोन्ही संघ पाहिलेत तर एक एक मॅच जिंकून या ठिकाणी पोहोचलाय एसीसी नवीवाडी. अप्रतिम असा खेळ पहिल्या मॅचमध्ये. दुसऱ्या मॅचमध्ये तिसरा राऊंड आहे, माफ करा. दोन्ही संघ 2-2 राऊंड जिंकलेत आणि हा तृतीय फेरीचा हा राहुलचा पहिला चेंडू ऋषी साडी. आणि जो जिंकणार तो पुढील फेरीमध्ये दाखल होणार. कोण असेल बॉस चषक 2026 मध्ये क्वालिफाय होणारा संघ? या दोन संघामधील एका बाजूला आपण पाहिलं तर एसीसी नवीवाडी जनार्दन खांडेकर जेडी. आज कुठेतरी त्यांची अनुपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे एसीसी नवीवाडी संघाकडून. आणि अजय खांडेकर हे दोन मातब्बर खेळाडू आपण नेहमी पाहतो एसीसी नवीवाडी या संघाकडून बिलॉंग करताना. मात्र आज त्यांच्या अनुपस्थितीमध्ये हा संघ मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम खेळ त्यांचा पाहायला मिळतोय. राहुल स्वीट साऊंड ऑफ द बॅट. चेंडूला पाठवून दिलाय, केलाय फरार. 32 गोल, षटकार. अप्रतिम असा स्ट्रोक ऋषीच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. ऋषी पहा आपल्या संघासाठी घेऊन आलाय खुशी. दुसऱ्या चेंडूवर षटकार आलाय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला. डिपेश मध्ये खेळाडू आहे. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होईल का? सुरेख असा थ्रो. गॅदर चांगलं केलंय राहुलने. फलंदाज राहुल आहे. गोलंदाजी मार्कवर राहुल. पहिल्या चेंडूवर एक धाव, त्यानंतर षटकार, त्यानंतर एक धाव, असा 3 चेंडूंचा खेळ झाला. 8 धावा धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरेख असा झेल संपलाय. फलंदाज अक्षयचा खेळ. मागील मॅच मध्ये ज्याने अप्रतिम खेळ केला, रन बॉल ज्याने धावा केल्या होत्या, तोच अक्षय बॅक टू द डगआउट. अक्षय जातोय जड पावलाने डगआउटच्या दिशेने. पुढील फलंदाज, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दुर्गेश आपल्याला जाताना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. एसट्यांच्या मागे आपण जर पाहिलं तर पाटण तालुका म्हटलं आणि नियोजनाचा भाषा शिवादादा बॉस यांच्या वाढदिवसाचा आपण बॅनर पाहतोय. कॅप्टन 26 अतुल भालेकर आणि वक्रतुंड 800 सर्वा त्यांचा हा बॅनर शुभेच्छांचा. आणि आज वाढदिवस एका दानशूर व्यक्तिमत्वाचा आणि पाटण तालुक्याचे आन बान शान अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष शिवादादा बॉस यांचा वाढदिवस. आणि त्याचा वाढदिवसानिमित्त आपण पाहतो ही स्पर्धा बॉस चषक 2026. दुर्गेश आलाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केलाय. यष्टी रक्षक त्याखाली गेलाय. तोपर्यंत बघता बघता 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. तिसरीचा प्रयत्न होईल का? ऋषीने सांगितले थांब दुर्गेश, तू खेळ, तुझी बॅट लागली, तू मारू शकतो, तू ठोकू शकतो. काय घडतंय पाहावं लागेल. चेंडू हवेत बराच वेळ हेलकावा घेत होता. कॅच ड्रॉप. चेंडू झालाय धरणीला दान. मिळालंय दुर्गेशला जीवदान. अप्रतिम अशी फलंदाजी. अशा कॅचेस सोडताना तर स्वप्न कुठेतरी भंगेल. बॉस चषक 2026 बक्षीस पात्र फेरी गाठण्याचं. आणि काल जर पाहिलं तर धर्मा पवार अप्रतिम अशी फलंदाजी त्याची पाहिली. ऑलराऊंड परफॉर्मन्स. आणि तालुका हब मध्ये सह्याद्री क्रिकेट असोसिएशन या संघाने क्वालिफाय झालाय संघ टॉप 4 मध्ये. विनय विजय गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला षटकाचा खेळ अंती 12 धावा धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळतोय. डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला. डीपीश मध्ये पाहिलं तर खेळाडू तैनात आहे. एक धाव धुंडो रे साजना झालं जरूर होता. मात्र दुर्गेश कुठेतरी फंबल झाला, पाय स्लिप झाला आणि एकच धावेवर समाधान मानावं लागलं. ऋषी दुसऱ्या धावेचा मानस होता ऋषीचा. मात्र पहा मोये मोमेंट आपण टीव्ही स्क्रीनवर देखील पाहू शकता. ऋषीचा कशा प्रकारे पाय घसरला. गोशांकी क्षेत्रात एक धाव आपल्याला पाहायला मिळतोय. बॉस चषक 2026 साठी आपण जर पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये विद्युत नाको आणि त्यांचं संपूर्ण पॅनल
हे पंच पॅनल आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम अशी पंचांची भूमिका आपल्याला पाहायला मिळते आहे. विद्युत नाकवा असतील, राजू नाकवा असतील, त्याचबरोबर त्यांची संपूर्ण टीम आपण जर पाहिलं तर अप्रतिम अशी पंचांची भूमिका त्यांची आपल्याला पाहायला मिळते आहे. क्षेत्ररक्षक गेला, काहीतरी कानमंत्र दिलाय, मात्र कानमंत्र कामी आलेला नाहीये. अंपायरचा इशारा पाहूयात काय येतोय. डॉट बॉल. पंचांचा इशारा, 1 फॉर दी ओव्हर. MCA क्वालिफाईड पंच आमचे विद्युत नाकवा सर आणि त्यांचं संपूर्ण पॅनल बॉस चषक 2026 मध्ये आपल्याला कालच्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये देखील पाहायला मिळतंय. कॅचरचा कॉल आहे, कॅप्टन त्या ठिकाणी होता, मात्र त्याच्या मस्तकवर दस्तक देऊन चेंडू झालाय फरार, सीमारेषे पार, षटकार, मिळतील धावा 6. ऍक्शन रिप्ले पाहूया आपण. की स्कोरर आमचा सोनूदादा पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम की स्कोररच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 1.4 चेंडू आणि 20 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केलाय. बॅटला इनर एज आणि यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू स्थिरावलाय. दोन षटकांचा खेळ झाला आणि 10च्या सरासरीने धावागती आपण जर पाहिली तर 20 धावा 2 षटकाच्या अंती आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोशन आलाय गोलंदाजी मार्कवर. या पुढील होणारी मॅच आपण पाहतोय. एका बाजूला नवी मुंबई ग्रामीणचा हा लॉट, त्याच्यामध्ये महापे विरुद्ध बेलापूर अशी पुढील मॅच असेल. दोन्ही टीम आपण तयार राहायचंय. महापे आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय बेलापूर अशी टीम आपल्याला पाहायला मिळेल. रोशन, अप्रतिम असा चेंडू, रोशनचा पहिला चेंडू अंगाला ब्रश करून गेलाय. ऋषी सांगतोय दुर्गेशला, थांब मित्रा, मारतो मी. पहिला चेंडू होता, डॉट आलाय, अंगाला ब्रश करून एसटी रक्षकाच्या हातात शिरवलाय. आणि मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच आपण पाहतोय रोशन. आणि त्याच्यासमोर पहिल्या मॅचचा DK स्पोर्ट्सच्या पहिल्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच आपण पाहतोय. आउट होईल का, पंचांचं बोट आकाशाकडे जाईल का, चेक केलं जाईल आणि त्यानंतर अंपायर सांगतील की काय निर्णय आहे. रेफरल केलाय अंपायरने, रनआउटसाठी रेफर केलाय. आमच्या संपूर्ण कोर कमिटीला बिझी केलंय अंपायरने, चेक केलं जाईल. येस विद्युत सर, आपला जो निर्णय असेल तोच ग्राह्य धरला जाईल. आपला निर्णय काय आहे, कारण कॅमेरामध्ये दिसत नाहीये आणि त्यांचा 12th मॅन ने देखील इथे आहे, त्यामुळे कोणताही व्यत्यय नसेल. ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय असेल OUT आउट. दुर्गेश मात्र बाद होईल. एक धाव घेतली आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये दुर्गेश बॅक टू डगआउट. आता नवीन फलंदाज सतीश मैदानाच्या आतमध्ये जाईल का, आणि यस, सतीश मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 21 वर 2 धावा, 2 गडी बाद, 2.2 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. चला, महापे आणि बेलापूर टीम, आपण आला असाल तर रिपोर्टिंग करा. आणि मिड इनिंगमध्ये टॉस केला जाईल. एका बाजूला महापे तर दुसऱ्या बाजूला बेलापूर. नवी मुंबई ग्रामीणचा हा लॉट असेल. काल 2 मॅचेस झाल्या, आज उर्वरित 2 मॅचेस होतील, याची दक्षता घ्या. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, चेंडूला दिलाय फेकून, सीमारेषे पार, षटकार, मिळतील धावा 6. आणि ऍक्शन रिप्ले आमचे पंच विद्युत नाकवसर यांची देखील आगळीवेगळी ऍक्शन आपण पाहतोय. षटकार देण्याची बिली बाउंडन सरांची आठवण करून देणारा
अशी पंचांची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. षटकारांची प्रतिकृती आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पहा कशा प्रकारे ऋषीने चेंडूकडे पाहिलं आणि हेरलं निहारलं. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि हा येतोय समालोचन कक्षाला मानवंदना देणारा हाय अँड हँडसम मॅग्निफिसंट षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार. या 2 षटकारांची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 33 धावा. मागील मॅच 33 धावाच केल्या होत्या त्या म्हणजे DK स्पोर्ट्सने आणि अजून देखील आता 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 33 धावा स्कोरबोर्डवर लागलेत. आणि ॲक्शन रिप्ले जसा येतो ना तसं की स्कोरच्या स्क्रीनवर आमचे बॉस यांचा फोटो देखील येतोय. लाजवाब डॅशिंग दमदार शिवदादा बॉस नियोजनाचा बादशाह म्हणून त्यांना ओळख आहे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये. डॉट बॉल शेवटचा चेंडू शिल्लक असेल. अंपायरचा इशारा आमचे विद्युत नागवा सरांचा इशारा येतोय 1 फॉर दी ओव्हर. आपण 1 टू गो. शेवटचा चेंडू पहिल्या सत्रातील. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होईल का? सतीश धावतोय. ऋषी देखील धावतोय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? सतीश धावेल का? पुन्हा एकदा रोशन चतुर चालाक रोशन. एक आपण जर पाहिलं तर नौका खेळाडू ACC नवीवाडी संघाकडून पाहायला मिळतोय. आज जेडी नाहीये अजय नाहीये तरी देखील अप्रतिम असा खेळ राहिला ACC नवीवाडी संघाकडून. 33 धावा झाल्यात आणि 34 धावांचं लक्ष असेल. पुन्हा एकदा 33 धावा. 35 झाला आणि 36 धावांसाठी विजय असेल. शेवटच्या चेंडूवर 2 धावा घेतल्या गेल्यात. चला अधिक सर चेंडू पुरवा. सकाळच्या सत्रापासून पाहिलं तर अधिक सरांची अप्रतिम अशी गुणलेखकांची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. 35 धावा झाल्यात आणि आपण जर पाहिलं तर 36चं टार्गेट. 18 चेंडू 36 म्हणजेच प्रत्येक ओव्हरला आपण जर पाहिलं तर 12ची सरासरी. चला महापे आणि बेलापूर टीम कॅप्टन या टॉससाठी. शेवटचा कॉल असेल दोन्ही टीम. नवी मुंबई ग्रामीण हब महापे टीम आपला कॅप्टन पाठवा आणि बेलापूर टीम आपण देखील आपला कॅप्टन पाठवायचा आहे. चला दोन्ही टीम शेवटचा कॉल असेल. एका बाजूला महापे तर दुसऱ्या बाजूला बेलापूर अशी मॅच असेल. नवी मुंबई ग्रामीण हा आपण पाहतोय गट. कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर असोसिएशन गटातून सायद्री क्रिकेट असोसिएशन म्हणजे धर्मा पवार यांचा संघ क्वालिफाय झालाय. 11 पॅन्थर संघ मालक आपण जर पाहिलं तर सागरजी पवार साहेब यांच्या मालकीचा तो संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बॉस चषक आपण जर पाहिलं तर चर्चा करूयात. शिवादादांची सनबूर सारख्या छोट्या गावातून आज येऊन एवढं मोठं क्रिकेटमध्ये विश्व निर्माण केलंय. आज पाहिलं तर पाटणमध्ये नियोजनाचा भाषा म्हणून त्यांना ओळखलं जातं. पाटणमध्येच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र. नियोजन कुणाचं खास तर शिवादादा बॉस हे नाव अगदी पाहिलं तर अग्रगण्य घेतलं जातं आणि आज त्यांचा वाढदिवस. येस आपण जर पाहिलं तर संपूर्ण सामने हे ऑन टाइम खेळवला जात आहेत. तर महापे आणि बेलापूर टीम आपल्याला शेवटचा कॉल असेल. आपण टॉससाठी यायचं आहे.
चला आपण पाहिलं तर दोन गाव एक टीम आपण देखील तयार राहायचंय. CKM बोरगाव प्लस GCC गोळेवाडी आणि कडवे प्लस जवळ ज्योतिबा प्लस पूनम स्टार वाटोळे तयार राहायचंय. कडवे आणि जवळ ज्योतिबा. ऋषीचा पहिला चेंडू लगातार 2 डॉट चेंडू आलेत. 36 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय आघाडीची जोडी. एका बाजूला राहुल तर दुसऱ्या बाजूला शिवराज. 18-36 ची गरज. पहिले 2 बॉल डॉट. तिसरा चेंडू ऋषीचा. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर केला. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होईल का? शिवराज येईल का? येस. पावसाळी रबर बॉल क्रिकेटची मजा हीच तर आहे ना. आज पावसाळी रबर बॉल क्रिकेट आपण स्पर्धा खेळतोय मात्र वरुण राजाने कुठेतरी दडी मारली आहे. आता राहुल खाली आलाय. शिवराज ऑन स्ट्राईक. ऋषीचा चेंडू डीप मधून खेळाडू येतोय. गॅदर करेल फेकेल तोपर्यंत एकच धाव. सिंगल धावेने आपण जर पाहिलं तर धावगती पुढे जाईल. धावगती जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 2 धावा. 4 चेंडूंचा खेळ अद्याप झालाय आणि 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही बॅटर आपण जर पाहिलं तर 1-1 धावेवर खेळतोय. स्ट्रायकिंग एंडला राहुल आपण पाहतोय. आपण बार पद्धतीचा चेंडू त्याला दिलाय भिरकावून. आउट ऑफ द पार्क. सीमारेषे पार. षटकार. मिळतील धावा 6-6-6. अगदी आपण जर पाहिलं ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहू शकता. टप्पा पडला. टप्प्यात आल्यानंतर राहुल कार्यक्रम करणार हे फिक्स आहे आणि तेच केलं राहुलने. टप्प्यात आला. कार्यक्रम झाला. षटकारानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावर. पुन्हा एकदा आपटवार पद्धतीचा चेंडू होता. अंपायर्सने पाहिलं निहाळलं आणि पंचांचे दोन्ही हात समांतर. धाव येईल अवांतर आणि हा एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव आणि 1 फॉर दी ओव्हर असा देखील इशारा आपल्याला पाहायला मिळतोय अंपायर्स विद्युत नाकवा सरांचा. कॅचेसचा कॉल. खेळाडू तैनात होता. जे जाळं विणलं होतं त्या जाळ्यामध्ये मात्र खेळाडू फसला नाहीये. कॅच ड्रॉप झाली आणि चेंडू जातोय पॉइंटच्या डोक्यावरून. सीमारेषे पार. चौकार. अगदी आपण जर पाहिलं तर वीरेंद्र सेवाग सर यांची आठवण करून देणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. अप्रतिम असा स्ट्रोक. संघाची धावसंख्या पहिल्या षटकांती 13 धावा आपल्याला पाहायला मिळतात. येणारे चेंडू असतील 12 आणि करायचे आहेत 23 धावा. 36चं टार्गेट आहे. 12-23चं समीकरण असेल ACC नवीवाडी. आज जर पाहिलं तर 2 महत्वाचे खेळाडू नाही आहेत मात्र अप्रतिम असा खेळ त्यांचा राहिला आहे. जनार्दन खांडेकर, अजय खांडेकर या 2 खेळाडूंची आज कुठेतरी कमी जाणवून दिली नाहीये या नवक्या खेळाडूंनी. शिवराज असेल राहुल असेल याने गोलंदाजी मार्कवर आपण पंचांचा बोट आकाशाकडे. अप्रतिम असं क्षेत्ररक्षण मुकादम यांचं पाहायला मिळत आहे. तर म्हणतात ना क्रिकेटचा अनुभव काय असतो हे दाखवून दिलं मुकादमने. कारण जाऊ दे धाव घेऊ दे नंतर माझ्या हातात पट्टे देणार मी थ्रो करणार आणि मी विकेट घेणार. दाखवून दिलं. ॲक्शन रिप्ले आपण पाहू शकता. अगदी रिलॅक्स मोडमध्ये मुकादम उभे होते. पाणी शर्टवर उडलं. पाहिलं निहाळलं आणि त्यानंतर चेंडू फेकी केली आणि ते यष्ट्यांवर जाऊन आदळला चेंडू आणि रनआउटच्या स्वरूपात राहुल बॅक टू डग आउट. चला नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये लगेचच पाठवायचं आहे. चला बॅट्समन लगेच पाठवा ACC नवीवाडी टीम. स्ट्रायकर बॅट्समन मैदानाच्या बाहेर आला तरी अजून देखील नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये गेलेला नाहीये. विजय आलाय.
विजय आपल्या संघाला विजय मिळवून देईल का पाहावं लागेल. मित्रांनो, आपण जर पाहिलं तर यूट्यूबच्या माध्यमातून आपण ही घर बसल्या देखील स्पर्धा पाहतोय. त्यामुळे आऊट झालेला फलंदाज मैदानाच्या बाहेर येण्याआधी नवीन फलंदाजाने मैदानाचा ताबा घ्या. यष्ट्यांच्या मागे आपण जर पाहिलं तर एक लेजंडरी खेळाडू DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्डचे मुकादम साहेब आपण त्यांना पाहतोय. अगदी चतुर चालाक यष्टीरक्षक. खोलवर पद्धतीचा चेंडू त्याला दिलाय बिरकावून. काय आहे पंचांचा इशारा, काय आहे पाहावं लागेल. चौकार आहे. चौकारानिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 17 या आकड्यावर. 17 धावा. चला महापे टीम आणि बेलापूर टीम शेवटचा कॉल. चला खेळाडू आपण मैदानात जा. चेंडू पूर्व पोहोचलाय, आपण मैदानात जा. जो क्षेत्ररक्षक चेंडू आणायला गेला होता त्याला विनंती असेल आपण मैदानात या. मॅच चालू ठेवायची आहे. पुन्हा एकदा अगदी अलॉंग द कार्पेट गुदगुल्या करत चेंडू जाईल क्षेत्ररक्षकापर्यंत. तोपर्यंत एकच धाव. अप्रतिम अशी गोलंदाजी आतापर्यंत दुर्गेशची आपल्याला पाहायला मिळते. नियंत्रित गोलंदाजी दुर्गेशची. अचूक टप्पा, अचूक लाईन अँड लेंथ. एक चौकार जरूर आला. क्षेत्ररक्षकाची पुरेपूर साथ नाही मिळाली, त्यामुळेच की काय तो चौकार आला. अन्यथा आतापर्यंत लगाम लावून ठेवलाय धावसंख्येवर. 5च धावा खर्च केल्यात आतापर्यंत. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. खेळाडू त्या ठिकाणी तैनात जरूर आहे, मात्र पाहत राहील दर्शक बनून राहील. चेंडू जाईल सीमारेषे पार. षटकार. फलंदाज शिवराज सांगतोय आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा आणि मैदानाच्या आतमध्ये फक्त माझ्याच बॅटिंगची हवा. अप्रतिम अशी फलंदाजी. मोठा फटका पुन्हा एकदा. खेळाडू तैनात आहे. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होईल का? थांबवलंय, मात्र खराब क्षेत्ररक्षण. दुर्गेशच्या माध्यमातून खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा एकीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलाय. 1 ब्रिंग्स 2. असंच खेळावं लागेल. सिंगल डबल खेळावं लागेल. धावगती चालू ठेवावी लागेल. संघाची धावसंख्या आता विचार केला तर 7 चेंडू आणि 10ची गरज. 7-10ची गरज. आणि ACC नवीवाडीच्या डगआउट मधून आवाज येतोय शिवराज भाऊ एक मारायचा आहे. एक तुझ्या बॅट मधून आणलाय, अजून एक मारायचा आहे. मात्र काय असेल अंपायरचा इशारा? फलंदाज होतोय बाद. अप्रतिम असं क्षेत्ररक्षण यष्ट्यांच्या मागे मुकादम साहेबांचं आपल्याला पाहायला मिळत आहे. सुरेख कॅच आपल्याला पाहायला मिळाली मुकादम यांची. विशाल आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आता येणारे चेंडू 6 करायचे 10. मागील मॅच अशीच काहीतरी झाली होती सोनू दादा या टीमची. DK स्पोर्ट्स या टीमची 6 चेंडू 14 पाहिजे होत्या आणि त्या डिपेंड केल्या होत्या सतीशने. आता तोच गोलंदाज फक्त धावा कमी डिपेंड करायच्यात या वेळेला. मागच्या मॅचमध्ये 14 डिपेंड करायच्या होत्या, या मॅचमध्ये 10 डिपेंड करायच्यात. करेल का? सतीशकडे क्षमता आहे, मात्र समोर जर पाहिलं ना, ज्याच्या नावात जय तो विजय. स्ट्रायकिंग एंडला आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण आता नवीन फलंदाज पाहिलं तर विशाल आपण पाहतोय. सतीश आलाय. 6 चेंडू 10 डिफेंड करण्यासाठी सतीश उतरलाय मैदानात. अक्षयचा सुरेख असा क्षेत्ररक्षण डीप मधून चुकीच्या एंडला थ्रो आणि धावा मिळतील. अंपायरचा इशारा पाहूया. नागवा सर डिस्कस करतील, त्यानंतर सांगतील फक्त 2 धावा येतील. अंपायर्स MCA क्वालिफाईड पंच आहे, त्यामुळे अंपायरचा निर्णय अंतिम निर्णय असेल. कारण 2 धावा आहेत. यस 2 धावा. विद्युत सरांचा इशारा. कारण दोन्ही फलंदाज दोन्ही बॅटर जर पाहिलं तर दुसऱ्या धावेसाठी अर्ध्या क्रीजमध्ये आले होते आणि तोपर्यंत चेंडू डिक्लेअरमध्ये गेला होता. त्यामुळेच की काय आमचे अंपायर्स यांनी सांगितलं या फक्त 2 धावा आहेत. आणि यस DJ आदवेचे आपण जर पाहिलं तर
चेतन सर यांचं देखील आगमन झालंय. डीजे ऑपरेटर चेतन सर. बॉसची एक जान आहे तर एक धडकन आहे. एका बाजूला चेतन, एका बाजूला संकेत. हे ज्या दिल और धडकन बॉसची आपल्याला पाहायला मिळते. कॅचची संधी. सतीश कुठेतरी फंबल झाला. दुसरी धावेचा प्रयत्न. विशाल धावतोय, पळतोय, तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. आणि तिसऱ्या धावेसाठी सांगितलं विशालने थांब भाऊ, संधी दिली आहे, संधीचं सोनं होईल का. आता येणारे चेंडू 4 आणि करायच्या 6. 4 चेंडू 6ची गरज. चला वाशी आपण जर पाहिलं बेलापूर आणि महापे शेवटचा कॉल. नवी मुंबई ग्रामीण गट आपल्याला विनंती असेल महापे टीम आणि बेलापूर टीम टॉस साठी यायचंय. कॅच होती, संधी निर्माण केली, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅच घेण्याचा प्रयत्न केला, मात्र अयशस्वी ठरला. 6 चेंडू 14 धावा पाहिजे होते अधिक सर मागच्या मॅच मध्ये. तिथे सतीशने कमबॅक केला, चांगली गोलंदाजी केली. आता 6 चेंडू 10 डिफेंड करायच्या होत्या. पहिल्या 2 चेंडूवर 4 धावा खर्च केल्यात. ही कॅच निर्माण केली, संधी निर्माण स्वतःनीच केली आणि स्वतःनीच सोडली. आता पुन्हा एकदा संधी निर्माण करेल का. चला थोडासा स्पीडअप ठेवाय, मॅचला गती द्यायची आहे. मापे टीम बेलापूर टीम या. 4 चेंडू 6ची गरज. 4 चेंडू 6ची गरज. मॅच बॉल आला आहे. बेलापूर टीमचा कॅप्टन आलाय. मापे टीम आपला कॅप्टन पाठवा. मापे टीम आपला कॅप्टन पाठवायचा. शेवटचा कॉल. 4 चेंडू 6ची गरज. अंपायरचे दोन्ही हात समांतर, मिळतील धाव अवांतर आणि 1 धावेनिशी संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल, ती म्हणजेच 31. 31 धावा. आता येणारे चेंडू 4, करायचे 5. डॉट डिलिव्हरीचा पर्सेंटेज वाढवावं लागेल, प्रेशर निर्माण करावं लागेल. पहा सुरेख असं क्षेत्ररक्षण यष्ट्यांच्या मागे मुकादम यांचं पाहायला मिळत आहे. चतुर चालक असे यष्टी रक्षक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. चाणाक्ष चतुर आहेत तर त्याचबरोबर चाणाक्ष देखील आहेत. मुकादम एक अनुभवी विकेट किपर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. क्लोज किपरच्या भूमिकेत सध्याच्या घडीला. स्टेट डाऊन द ग्राउंड. चेंडू जाईल, खेळाडू त्या ठिकाणी आहे, गॅदर करेल, अक्षय फेकेल, तोपर्यंत चुकीच्या एंडला थ्रो. 1च धाव. आता समीकरण बदलून पोहोचेल. 3 चेंडू आणि 4ची गरज. 3-4 माफ करा, 2 चेंडू 4ची गरज. म्हणजे प्रत्येक चेंडूवर 2 धावा घेणं गरजेचं आहे. एक बॉल आपण जर पाहिलं तर वाईड नंतर डॉट आला होता, तर नंतर सिंगल आली. आता येणारे चेंडू 2, करायचे 4. मॅच कोण घेऊन जाईल. रोमहर्षक मॅच. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. विशाल पाहिलं तर चित्याची चपाई, हरणाची गती. आता मॅच विनिंग बॉल असेल. मॅच कोणाच्या बाजूने, कोणाच्या पारड्यात झुकेल पाहावं लागेल. येणारा 1 चेंडू, करायचे 2. 1-2चं समीकरण. संपूर्ण क्षेत्ररक्षण पुढे बोलवलंय. काय करेल सतीश. सतीशच्या डोक्यामध्ये काय चालू असेल, गणित काय चालू असेल. मुकादम पहा, यष्ट्यांच्या मागून क्षेत्ररक्षण सजवतायत. 1 चेंडू 2ची गरज आहे. कोई बात नाही बेटा, आरामात टाकायचं आहे, तुझी टाक, आपण तू मॅच काढतोय असा गोलंदाजावर विश्वास. तर समोरच्या टीम मधून डगआउट मधून विजयवर विश्वास. 1 धाव तर झाली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का. विशाल निघालाय. काय घडेल. चुकीच्या एंडला थ्रो आणि ही मॅच मात्र जिंकली आहे, ती म्हणजेच ACC नवीवाडी मॅच संघाने. चला कोणी आज जाऊ नका, आज जाऊ नका मित्रांनो, आज जाऊ नका. ही कॅच सोडली ना, तिथेच मॅच बनली आहे. पहिल्या चेंडूवर कॅच सोडली होती, तिथेच मॅच बनली. आणि या मॅचचा हिरो कोण असेल. आमचे सोनू दादा की स्कोररचे सर्व त्यांच्या माध्यमातून दाखवलं जाईल. कोण असेल या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच.